नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीकांत गायकवाड स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओचा मुद्दा सर्वांनी बघितला असेल, तो म्हणजे एच-एस-सी बोर्ड म्हणजे 12th एक्झाम. तर 12th एक्झाममध्ये किती मार्क पाडणं तुम्हाला गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही एम-एस-टी-सी-ई-टी थ्रू चांगल्या त्या चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. तर त्याआधी जर तुम्ही आपल्या युनियन एज्युकेशनचा टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलं नसेल, तर लवकरात लवकर जॉईन करून घ्या. इंजिनिअरिंग रिलेटेड जे काही नवनवीन इन्फॉर्मेशन असते, जी काही नवनवीन नोटिफिकेशन असते, ते आपण सर्वात पहिलं ह्या ग्रुपवरती टाकतो. त्यानंतर पुढे जाऊयात. एलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर एलिजिबिलिटी म्हणजे काय? तर तुम्ही बघा, तुम्हाला खूप सारे ड्रीम कॉलेज असतात. तुमचे सी-ओ-पी ड्रीम कॉलेज आहे, पी-आय-सी-टी कॉलेज आहे, व्ही-आय-टी कॉलेज आहेत. हे कॉलेज तुम्हाला मिळतात कसे? ते म्हणजे कॅप राउंड प्रोसिजर. कॅप राउंड प्रोसिजर कधी होते? जेव्हा तुम्ही एम-एस-टी-सी-ई-टी पास करता आणि पुढे जाता. तर त्या कॅप राउंडमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. तो म्हणजे काय? की तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये 135 ते 300 म्हणजे 300 पैकी 135 मार्क पडले पाहिजेत आणि रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये 120 ते 300 मार्क पडले पाहिजेत. म्हणजे काय? 300 मार्कच का? तुम्ही तर 600 मार्काचा पेपर देता. तर तुम्हाला काही कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. तर पहिला कंपल्सरी सब्जेक्ट आहे, तो म्हणजे एकच मिनिट मला मार्कच हां. पहिला कंपल्सरी सब्जेक्ट आहे फिजिक्स. त्यानंतर सेकंड सब्जेक्ट आहे मॅथेमॅटिक्स आणि हे सब्जेक्ट जे आहे ते थर्ड सब्जेक्ट म्हणून तुम्ही चूज करू शकता. म्हणजे 100, 100, 200 आणि 300 ह्यापैकी कोणताही एक चूज करू शकता. तर आपण एक एक्झाम्पल घेऊयात. तर स्टुडंट ए आहे बघा. स्टुडंट ए ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी. ओके. तर ओपन कॅटेगरीचा स्टुडंट ए विद्यार्थ्याला फिजिक्सला 40 मार्क पडले. ओके. मॅथ्सला पण त्याला 40 मार्क्स पडलेले आहेत. तर टोटल इथं तुम्ही बघू शकता की 80 मार्क झालेले आहेत. तर अजून एक सब्जेक्ट आपल्याला घ्यायचा आहे. तो सब्जेक्ट आपण समजा केमिस्ट्री पकडला आणि केमिस्ट्री जर त्याला 60 मार्क पडलेले आहेत. आता हे सगळे 100 कशापैकी आहेत? 100 पैकी. ओके. तर जर तुम्ही सर्व सम केली तर जवळपास 40-40, 80 आणि 60 140 मार्क होत आहेत. तर 140 आणि आपला क्रायटेरिया काय आहे 135चा. तर तो एक्झाम म्हणजे फुलफिल आहे. एक हॅपी पाथ आहे. त्या विद्यार्थ्याला फिजिक्स घेतलं, मॅथ्स घेतलं, केमिस्ट्री घेतलं. पी-सी-एमला 140 स्कोर झाला, 135 लागत होते, पास आहे. म्हणजे तो एलिजिबल आहे कॅप राउंडच्या प्रोसिजरमध्ये. पण जर तुम्ही थोडा इथं ट्विस्ट टाकला किंवा जर तुम्ही म्हणला की केमिस्ट्रीत तो जरा वीक होता आणि त्याला 50च मार्क पडले. तर तुम्ही एक्झाम्पल घ्या की 40-40 80 होतात आणि 80 आणि 50 किती होतात? 130 आणि आपल्याला पाहिजेत किती? 135. म्हणजे हा आत्ता कॅप राउंडचा प्रोसिजर एलिजिबल नाही आहे. असं आहे का? तर नाही. आपण काही ऑप्शनल सब्जेक्ट आपण पकडतोय. ते म्हणजे काय? कम्प्युटर सायन्स हा बायफोकल सब्जेक्ट आहे, जे की आपण 12th चूज करू शकतो. काही सब्जेक्टला किंवा हिस्ट्री जॉग्राफीला तुम्ही हा सब्जेक्ट घेऊ शकता. तर ते मार्क पण आपण इथे पकडू शकतो. लेट सपोज जर ह्या विद्यार्थ्याला बायोलॉजीमध्ये 60 मार्क पडलेत, तर आपण 80 आणि 60 140 हा ओपन कॅटेगरीमध्ये घेऊ शकतो. तर लक्षात घ्या, परत आता मी रिवाईज करतो एकदम सिंपल फॉर्ममध्ये, की आपल्याला फिजिक्स, मॅथेमॅटिक्सचे मार्क कंपल्सरी पकडायचे आहेत. त्यानंतर ह्या तिन्ही सब्जेक्टपैकी आपल्याला एक सब्जेक्ट चूज करून 135 मार्क्सचा क्रायटेरिया फुलफिल करायचा आहे ओपन कॅटेगरीसाठी, जनरल कॅटेगरीसाठी. ते जर तुम्ही रिझर्व्ड असाल तर 120 मध्ये पण तुमचं काम चालतंय. तर लक्षात आणि हा जो एलिजिबिलिटी आहे, तो दरवेळेस तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे का? तुम्हाला चूज करायचं आहे का, की हा सब्जेक्ट घेऊ, हा सब्जेक्ट घेऊ? नाही. तर कॅप राउंडमध्ये ऑटोमॅटिक प्रोसिजर असते. जे काही तुमचं कॉम्बिनेशन बेस्ट फिट असेल, जर पी-सी-एम असेल तर पी-सी-एम थ्रू तुम्ही जाता. ते जर होत नसेल तर सर्व ऑटोमॅटिक प्रोसिजर चेक करते, की हां, ह्याला बायोलॉजी किती होतं, टेक्निकल. तुमच्या बोर्डचा पी-एन-आर नंबर त्यांना सर्व डिटेल मिळते. आणि मी ह्या डिस्क्रिप्शनमध्ये एक प्रिव्हियस इयरचं जे काही कॅल्क्युलेटर आहे, एलिजिबिलिटी कॅल्क्युलेटर सी-ई-टी सेल जाहीर करते, ते मी अटॅच करतो. तुम्ही तिथं चेक करू शकता. तर पुढे जाऊयात आपण ओके. ओके. तर अशाच नवनवीन ज्या इन्फॉर्मेशन असतात इंजिनिअरिंग रिगार्डिंग किंवा ॲडमिशन रिगार्डिंग, तर ह्या यूट्यूब चॅनलवरती येत असतात. तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.